नमस्कार, मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनेलसाठी. संग्राम जगताप, आपले खूप खूप अभिनंदन. कुणीतरी माईचा लाल अहिल्यादेवी नगरमध्ये जन्माला आला, ज्यांनी ठोसास ठोसा हे धोरण राबवण्याचं ठरवलंय. मला आपल्याला पाहिल्यावर स्वर्गीय पहिलवान छबुराव लांडगेंची आठवण झाली. 2 दिवसापूर्वी MIMने पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये एक सभा घेतली. मी ती सभा लक्षपूर्वक ऐकली. सगळे छिचोर चाळे हाच त्यातला एक. ती सभा म्हणजे तशीच होती. कोण बोलले? ते भायखळ्याचे पडलेले मुंबईचे आमदार, दुसरे आमचे छत्रपती संभाजीनगरमध्ये पडलेले इम्तियाज जलील. आता जलील का जलील हे थोडा जरा उच्चारामध्ये त्याचा अर्थ सुद्धा बदलू शकतो. आणि मग असुद्दीन ओवैसी, त्यांच्या तोंडून सारखं अहमदनगर हे येत होतं. लक्षात घ्या तुम्ही. राज्य सरकारने, केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नूतन नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे केलेलं आहे. पण हे मुद्दामून आम्हा हिंदूची भावना दुखवण्यासाठी सतत अहमदनगर हे बोलत होते. लोकांमधून 3 वेळा निवडून आलेल्या आमच्या पंतप्रधानाविषयी अत्यंत खालच्या शब्दात इम्तियाज जलीलनं टीका केली. इम्तियाज जलील, तुम्ही निजामाची नाजायज औलाद आहात. तुमचा बाप कासिम रजवी येरवड्याच्या जेलमध्ये 10 वर्ष शिक्षा भोगून कुठं पळून गेला? पाकिस्तानला. तुम्ही आमच्या हिंदूला शिकवण्याची काही गरज नाही. एका महिलेला उभा करून छत्रपती शिवाजी महाराजाविषयी 2 चांगले वाक्य बोलले म्हणजे आम्हाला तुमच्याविषयी आदर वाढेल हे समजू नका. आम्ही ते विसरलो नाहीत. अकबरुद्दीन ओवैसीचे वाक्य 15 मिनटं. संग्राम जगतापनं खूप चांगलं उत्तर दिलंय. अरे 15 मिनटं कशाला पाहिजेत, आम्हाला 5च मिनटं द्या. म्हणून संग्राम जगतापचं अभिनंदन करण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय. संग्राम जगतापने एक चांगली भूमिका मांडली. त्यांनी खूप चांगलं सांगितलंय की या दिवाळीच्या सणाला हिंदूने हिंदू माणसाकडूनच खरेदी करावी. काही वाईट सांगितलं नाही. ही जर आपण अंमलात आणली तर यांच्या आर्थिक नांग्या इथं ठेचल्या जातील. कारण हे धर्मांध लोक आहेत. माझा एक प्रश्न इम्तियाज जलील, असुद्दीन ओवैसीला आहे. तुम्ही घटना श्रेष्ठ मानता का कुराण? तुम्ही तिरंग्याला श्रेष्ठ मानता का चांदताऱ्याला? तुम्ही या भारत देशाला आपली राष्ट्रमाता मानता का? जनगण मन म्हणता का? वंदे मातरम म्हणता का? मग हे नाटकं करू नका. तुमच्या बापजाद्यांनी धर्माच्या नावावर पाकिस्तान वाटून मागितलेलं आहे. भारतात तुम्ही जे राहत आहात ते फक्त आणि फक्त हिंदूच्या दयेवर. तुमचा तो हक्क नाही. त्याच्यामुळं तुम्ही फार वळवळ करू नका. संग्राम जगतापच्या रूपाने तुम्हाला एक बाप भेटला आहे. तुम्हाला तुमच्या बापाची सतत आठवण येत असल्यास तुम्ही संग्राम जगतापकडे पहा, म्हणजे लक्षात येईल. धन्यवाद.